श्री स्वामी समर्थ मंडळी. चला आज आपण वरणफळं बनवतोय. वरणफळासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला मी. डाळ शिजवून घेतलेली आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चेचून. कढीपत्ता, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. लसूण आपण ठेचून घेतलेलं लसूण टाकायचं. कढीपत्ता टाकायची. राई जिरं टाकायचे. त्याच्यानंतर व्यवस्थित लाल परतून घ्यायचं. लसूण लाल होईस्तोवर परतून घ्यायचं. त्याच्यानंतर हळद टाकायची. थोडंसं चवीनुसार तिखट पण मला तिखट आवडते म्हणून आम्ही तिखट पण टाकलं आहे थोडंसं. त्याच्यानंतर तिखट टाकून झालं की मग आपलं डाळ शिजवून घेतलेली ते डाळीमध्ये थोडंसं हळद मीठ टाकून डाळ टाकून घ्यायची. आणि आपण किती जण, 4 जणांसाठी बनवतो आहे, 3 जणांसाठी बनवतो आहे, त्यानुसार पाणी घालून व्यवस्थित हे करून घ्यायचं. हलवायचं थोडंसं. चवीला पण छान लागतात आणि पौष्टिक पण आहेत. पीठ मळून घेतलेलं आहे ते हे करून घ्यायचं व्यवस्थित. मऊ करून घेऊन तेल लावून व्यवस्थित मऊ करून घ्यायचं पीठ. त्याच्यानंतर अशी पारी घ्यायची पिठाची. गोळा तयार करून घ्यायचा. गोळा असं व्यवस्थित हे करून घेतलं की मग चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटून घेतलं की व्यवस्थित चपाती लाटून घ्यायची. म्हणजे जास्ती पातळ पण नाही, जास्ती जाड पण नाही. चला आता आपली चपाती तयार झालेली आहे. वरणफळं आता कसं पाऊस पण चालू आहे. पावसाळ्यामध्ये काहीतरी गरम गरम खायला पाहिजे ना, म्हणून आपलं थोडंसं संध्याकाळचं जास्ती हे. त्याच्यानंतर आपण कापून घ्यायचं. व्यवस्थित कापण्या करून घ्यायच्या. इकडे उकळी आलेली आहे वरणाला. आपण फोडणी दिलेल्या वरणाला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं. व्यवस्थित टाकून घेऊन हलवून घेऊन व्यवस्थित टाकून घ्यायचं. चला आपले वरणफळं तयार आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर घालून घेऊया. परत हलवून एक 5 ते 10 मिनटासाठी ठेवून आपले वरणफळं तयार आहेत. आणि गरमागरम वरणफळं आणि उडदाचे पापड तयार आहेत. लाईक अँड सबस्क्राईब